तर मित्रांनो आमचा इंटरनॅशनल गेट पडला होता बघा, तर ते आजूभाईनं आता उचललाय. आम्ही घरी पोहोचलेलो होतो. एकटा उचलू शकतो मी, एवढा भारीचा गीत आहे. हा आई आई काय करायली? आपला इंटरनॅशनल गेट पडला भाई, तू मदत बसली. आणि ते वाऱ्यानं पडायचं गेट तुमचं तसं सुपर करलं. तर मित्रांनो आता आम्ही इथं थांबलोत बघा, आणि इथं पाऊस यायलाय बघा, आणि इथे मी चष्मा काल मागेलाय बघा. कसा वाटायला अजून? तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि सध्या आम्ही आलो बघा आपल्या कालच्या कामाचं सामान काढण्यासाठी. आणि तुम्ही आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा, कारण की आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. आणि इकडे एक नवीन ब्लॉगर आता उद्भवलेला आहे बघा मित्रांनो घरी. आणि आजचा दिवस तर एवढा इंटरेस्टेड असणार आहे मित्रांनो, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. बर 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 असं का? बरं बरं बरं. आम्ही रताळ्याचं काय तर मला कॅमेऱ्यात लागला नाही. वा रे वा, ब्लॉग काढणार तू, कॅमेरा सांगू मी. वा रे वा. तर मित्रांनो आमचा हे असा ब्लॉगर आहे की जे कॅमेरा बंद करतोय, नुसतंच बोलत आहे ब्लॉग हे करून. मला वाटलं होतं सुरूच आहे कॅमेरा, पण बंदच राहिला. मग तू काय करू लागला? तुला कळाय पाहिजे ना काय करायला काय नाही. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सांग आता, गाईडला सांग डायरेक्ट. गाईज मी ब्लॉग बनवू लागलो तर हे म्हणते तू कशाला बनवतो, आता मी सोडून देतो, तूच बनव सगळे ब्लॉग. असं असतंय करावं. तर बरोबर आहे मग मित्रांनो, कारण की आजूभाईच्या ब्लॉग मध्ये येण्याचा मला मौका भेटला, मग आपण काय ब्लॉग बनवायचा. कारण की आजूभाई एवढे फेमस माणूस आणि आपण साधे गरीब. तर आमचं सामान वगैरे निघालेलं आहे बघा. तर आता आम्ही मानवतला निघतो बघा मित्रांनो. रिंग धरून माझ्या कसं झालं इथं भयानक, लयच लाज झाली. हा दुखायले ना, तिकडे जा एक मिनिट. मेहनत केल्याशिवाय काय असतंय. तर मित्रांनो आमचा इंटरनॅशनल गेट पडला होता बघा, तर ते आजूभाईनं आता उचललाय. आम्ही घरी पोहोचलेलो होतो. एकटा उचलू शकतो मी, एवढा भारीचा गीत आहे. हा आई आई काय करायली? आपला इंटरनॅशनल गेट पडला भाई, तू मदत बसली. आणि ते वाऱ्यानं पडायचं गेट तुमचं तसं सुपर करलं. एवढा मागेलाय बरं हे ना, फॉरेनहून आल्या फॉरेन मागेलाय आणि तू म्हणायली विदेशातून गेट आल्या बघ अजून आपल्या गेटला नाव कुठे ठेवायचे. तिथले मिस्त्री खराब होते, त्याच्यातच पडायला ते. हो लयच खराब आहे दिदे तू. आमच्या इकडे येऊन भांडण लावला देऊ जायलीस. हो होय आजू दीदी म्हणलं इकडे यायले भांडण लावून दिली आमचे. कवाल दिली ती मला माहिती नाही. हो दीदी माहिती आम्हाला बघून मला भाऊ जायले तर, आणि हे करीन झाले तर. दीदीने बघितलं होतं आपलं. बघ तिनं बघितलं. हा तिनं बघितलं ना, आपल्याला आता बोलली नाही. आणि आयले काय म्हणायली की भाऊ बघून जायलेत म्हणा, आम्ही तर बघितलंच नव्हतं. तर कॅसेट आमचा मित्र जवळ आला, वर कॅसेट आहे का नाही खरं खरं. आता कॅसेट आहे. आजपासून सुरू झालं आजूभाई ब्लॉग. बंद कर नाही, एवढं भारी बोलायला. हे बघ इकडे बघ, हे आता काय तर पाच काम होती चित्राला आता आमचं. हे अरे वरी बघ ना, तुझ्याकडे काम आहे, तुझ्याकडे काम आहे. फक्त मित्रांनो ते काम फक्त आणि फक्त किरण करू शकतो फक्त, आणि ते किरणच करणार. ते दुसरा कोणी करू शकत हो का नाही, नाही? फक्त किरण करू शकतो. करशील का नाही? हो का नाही? हो का नाही? हो का नाही? मोबाईल मध्ये बघता बघता लोक एवढे येडे झाले, पार गाडी धडकायची बारी आली तरी पण सरकन झाले. तर गाडीला आपल्या अरे आता आजा समोर आल्या, अरे आजा समोर आल्या काय म्हणते आता. उतर खाली, तू उतर लाव साईडला ना, आजा साईडला लाव साईडला. आमची पाडी भुकाच घालीन ना. मामा थांबा, आम्हाला जाऊ दे एकदा. बस झालं ना, काय खाली कर रे. अरे तू चुप. अरे. मेन मुद्दाच राहिला आपला. मेन मुद्दा राहिला. अरे पॉइंटच काय ऐकणार हो का नाही? मेन मुद्दा हो का नाही? मेन मुद्दा असा आहे की मेन मुद्दा असा आहे की किरण ते काम करू शकते, किरण ते काम दुसरं कोणीच करू शकत नाही आमच्यासाठी. कोणीच करू शकत मित्रांनो जाई. असं नसतं मित्रांनो. आज आपल्यापाशी इकच काय आली जाशीची राणी. नाही. भाऊ गावाला गेला. मला पण येऊ मला ब्लॉग मला येऊ द्यायलाच का नाही. तर मला तर असं वाटतं की किरण भाऊची शिवाय राणी आहे, जाशीची राणी. किरण शिवाय दुसरं कोणी काम करणार नाही. बरं जाऊ दे. मला हे वाटायला आता ही गाडी ह्याच्या
पाय जरासे पण टिकून नो बिना पाय टिकून सुपर आहे पप्पा किरण राईट काम करणार मित्रांनो तुम्ही कुठे बघा. गेले मित्रांनो किरण काय काम करणार आहे हे तुम्ही नंतर बघा. मित्रांनो खाली खाली कुठे गेले इकडे तर काम असं आहे. पाणीपुरी म्हणून लागू द्या मग खात तुम्ही नाही काम असं आहे, हा. नाही भेळ नाही. तसं नाही आम्ही खातो पैसे द्यायचं काम कर फक्त तू. अजिबात नाही मित्रांनो तर मित्रांनो आपली गाडीची चाबी काढून घेऊ आणि आपल्या किरणला आपण कामाला आणलेलं आहे. तर तवाच्या सारखं मी पळून जाणार नाही कारण की आज छाते ठोकून किरण पैसे देणार आहे. ए यार इकडे बस आपलं काम चालू आहे रे बाबा इकडं होय इकडे बसून कर मग काम. इकडून इकडे जाशील पळून मला धोका देशील इकडे तू. बरोबर नाही अजिबात नाही मित्रांनो मी तिकडे जर नाही मित्रांनो पैसे आमचा किरण राईट देते बघा. तुम्ही नुसतं बघा पुन्हा त्याला किती नाही म्हणून आमचा किरण पैसे देतोय. तुला पैसे ते द्यावाच लागणार आहेत किरणला. तसं नाही किती पण नाही म्हणून आमचा किरण पैसे देतेच. सगळ्यात पहिले मान आपल्या आजू भाईला भेटलाय बघा मित्रांनो मस्तपैकी. गणपती काही मला मान भेटाय. आमचा मानाचा माणूस सगळ्यात पहिला होय किरण. ए किरण मानाचा पहिला माणूस. काहीतरी मन निसतं लांड लटक खाऊ तर घालीन झाला बघ नाही दोघं खायलेत मला खाऊ घालले मित्रांनो. मित्रांनो म्हणणं सोडून दिलं आता होय ज्याला खायचं ते खाईन मामा बघा ओपन म्हणायचं बघा आम्हाला बोर करू नको तू आम्हाला केलं खायचं आम्ही शिकवत का आता तुला त्या मामाला काय बोर करायला तू वा रे वा आम्हाला केलं भाऊ. मामा दिसतच नाही एवढा मोठा गॅस मोठा तरी पण खायचं तर मित्रांनो आम्ही मागवलेली बघा काय म्हणतात आज ह्याला रगडा कचोरी मागवलेली मित्रांनो आम्ही. चला मस्तपैकी आता मोबाईल दुरा आता काय पाहिजे गाडी आणि दुकानापाशी ठेवली किरणला खाऊ घातलं जरा मग आत्मा तृप्त होती मित्रांनो. किरणच्या हातानं खाल्लं जरा किरणच्या पैशानं आत्मा तृप्त होती माझी. होय किरण मला बी लय भारी वाटलं आज किरण बिल देणार. बिल देणार तर किरण लय भारी वाटणार. आज मी बिल देणार आहे मित्रांनो पळून जाऊ ना फक्त आधीच सांगत. करावं लागतंय मित्रांनो वाटायला हे आयडिया पुरा नाहीये. पळून आयडिया जाऊ मी ना. उसने दिया मित्रांनो बरं झालं धन्यवाद मार खाय तू मार मार नाही आता देतो मित्रांनो काटे का बदला काटे से निकलेगा. बरे किरणना शेवटी धोका द्यायलाच बघा मित्रांनो. आजू यार पैसे द्यावं लागेल तर खाते देते काल जिलेबीला मला काढला. हे इथं बसलंय दलिंदर जाऊन गप्पा मारायला कोणाचा तरी पाणी द्यायला दरबाईस आजोबाईलाच सुना लागतो. चाबी दे ना. हा चाबी चावी हा पांडुबाईचा ब्लॉक हे ब्लॉक चांगली आयडिया केली ना सांगितलं त्याला येऊ लागलं की मला काय माहिती खरंच पळून जाईल. धोकेबाज आदमी. आपण भेटू आज संध्याकाळी मी फोन करतो होय आजू असं मस्त वाटलं ए गुरुजीकडे घ्या धोकेबाज आदमी धोकेबाज. घेऊन थांब ना. गुरुजीकडे घ्या अरे थोडं काम अरे आहे. असं असं मस्त वाटलं मित्रांनो हो, खरंच ते वैभवनं म्हणलेले शब्द मला आज म्हणजे अनुभवायला भेटले की म्हणजे फुकटचं खाल्लं ना असं मन तृप्त होतं ते आज मला खरंच अनुभवल्यावर वाटलं पैसे पण दिले पण जरा तरी लाज वाटू त्यात पैसे पण दिले नाही दिले. पण तुला म्हणलं ना पण तुझ्याकडे मी दिले ते आधी ठेवायला त्याच्यामधून पैसे दिले का हे जास्त चुकीचं केलं खूप मित्रांनो माझ्याकडे जे पैसे काका होते भेटले माझ्याकडे खिशामध्ये पैसे बसायला जागा नव्हती त्याच्याने मी आजू भाईकडे दिले. इथं कुठं आणि रे? त्याला ते एक दिले मिनिट. पांडू भाईकडे जायचं माहिती होतं. आरटीओचा फोन आला मी आलो इथं तू कुठे आरटीओ नाही पांडू ब्रो आहे ते पांडू भाऊ पांडू ब्रो असं नाव आहे. आरटीओ धोकेबाज आहे तू जाऊ दे ते सगळं सोड. तुम्हाला पण माहिती आहे धोकेबाज कोण आहे आणि कोण नाही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं तुम्ही कोण धोकेबाज ते आहे मागचं सांगायची गेलं- गरज नाही मागचं गेलं पण आता मी पैसे भरले ना त्याचं काय काय भरले नाहीस तू आजूबाईला द्यावं लागले तर नाही त्यानं पैसे ठेवलेले होते माझ्याकडे. बस आता आजूबाई असं म्हणलं. आता मुद्दाम बोललास तू काय मुदाम काय ते शब्द सांगतात लगेच शब्द बरोबर सांगितलं ना त्यांना ठेवले होते माझ्यापाशी असं म्हण. जरा प्रेमानं बोलल्यावर लगेच कळत त्यांना ठेवले होते त्यानंच पैसे ठेवले होते माझ्याकडं.
यानाच पैसे ठेवले होते. तसं नको बरं पहिलंच बरं चालवायला ते काय अबे धडका धडकी करू नका ना. काय त्याची काय चूक नाही त्याला काय दाखवायला तुही चूक आहे सगळी, मला गाडी चलवता येणं झाली तुही सगळी चूक आहे तुही. मला गाडी चलवता येणं झाली कशी थांबायचं रे तर मित्रांनो ह्या यात्रेमध्ये आपला पांडुभाई पण जायला बघा. मला दाखवतो मानवत ते थांबा कोल्हापूर पाहिजे यात्रा आहे. तुम्हाला दाखवतो तिथं साईडला तुम्हाला आम्ही दाखवतो की पूर्ण कशी आहे. उतरून बघा आता पुढं आहे. तर मित्रांनो आपलं एक पांडुभाऊ. इकडं पाय पाय. इकडं नाही पण इथपर्यंत. इकडं म्हणता नाही तुम्हाला आणि पूर्ण कुठे? हा? हो. मित्रांनो आपला पांडुभाई जायला बघा. गाडी चढवायला बघा. अक्कल आहे का रे तुला? धक्के खायचे का तुला? धक्के खायचे तुला? शिव्या म्हणजे अशा पण जास्त केले शिव्या जरा कसं काही घरचे आई म्हणते मोले पण शिव्या देत नाही पण इकडं आता काय माहिती. तुला तुला कळत आहे तुला? हा कळत आहे तुला? उडतो का माणसाला? आणि मित्रांनो पायदूत यात्राची विशेष गोष्ट म्हणजे हे बिना चपलीचे जातात बघा एवढा कडक उन्हामध्ये. आहे ना काय बघू कडक ऊन नाही का सध्या तर ऊन लागायला काही पण पाऊस यांना लय लवकर पण असं भोंगळ्या पायानं बघ ना किती पोळत होतं. तेवढ्या ह्याच्यामध्ये जाते ना बाई बिना चपलीचे. उघड्या उघड्या पायानं पायात चप्पल नसताना गाईच पायात चप्पल नसताना दोरी बांधू. तर मित्रांनो आता आम्ही इथं थांबलोत बघा आणि इथं पाऊस यायलाय बघा आणि इथे मी चष्मा काल मागेलाय बघा. कसा वाटायला आहे अजून नंबर एक फॉरेनहून येणार आहे दांड्या अजून बनवा टाकले नॉन विजिबल आहे हा नॉन चष्मा असा राहू शकतो का अजून मग नॉन काय काय बिन दिसत्या चला बसा पाऊस याची तुम्हाला एक नवीन टेक्निक दाखवली मित्रांनो. दाखव रे. काय तू वापस किती वाव सो ब्युटिफुल कसं सो वंडरफुल. मदत आहे कसा आहे मित्रांनो आमचा एकदम मित्र कडक सो ब्युटिफुल. पाऊस पाऊस दाखवला का नाही त्यांना? पाऊस दाखवला नाही एकदम. पाऊस पडला आला म्हणून म्हणलं चहा प्यायचं मन झालं मग घरी त्यामुळे कॅनला आमच्या चहा प्यायला घेऊन आलो. ती म्हणते चहा नकोच ते दिलिंदर आहे. पण तू असं रिअल चांगलं बोलतो असं कॅमेरा अरे. बोलताना असं काऊन बोलतो? भारीच बोलतो मी तसं बोलतो. तू मला सांग तुम्हाला काय म्हणाल तिकडं मला सांग. आता सध्या आपण आलो चहा प्यायला पाऊस पडायला म्हणून चहा पिऊ आपण भारी गार शिकायला आहे मित्रांनो आमचा आजूबाया ब्लॉगिंग शिकायला. ब्लॉगिंग कसं शिकायला महाराज मी तुला सांगू इकडे असं मला. तर मित्रांनो भाऊ बाहेर मस्तपैकी पाऊस पडला आला त्याच्यामुळे मग आजूबाईची इच्छा झाली की मस्तपैकी चहा प्यायला. चहा प्यायला तुम्ही बी या चहा प्यायला. नको नको पैसे नाहीत आपल्याकडे. बिल भरते ना ते नाही नाही किरण पण आता धोका द्यायला किरणवर पण भरोसा राहिला नाही आता मग. तर मित्रांनो दुपारपासून नुसता पाऊसच सुरू बघा आणि आता पण थोडा थोडा पाऊस सुरूच आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेवढं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.